तुम्ही आज या शहराचे पालकत्व तुम्हाला दिलेलं आहे महापालिका आयुक्त म्हणून. काय कर्तव्य पाहता तुम्ही? आज तुम्ही कसले कर्तव्य पार पाडताय? महापालिकेमध्ये एखादी कचऱ्याची फाईल फिरवायची झाली की एका दिवसात फिरते, पण हे आमचे नागरिक त्यांची फाईल मात्र वर्षे थांबत फिरत नाही. त्यामुळं आता आपण आयुक्तांना भेटणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत साहेब यांच्या विनंतीवरून आता आपण आयुक्तांना भेटणार आहोत. पण आपण सर्वजण सोबत जाणार आहोत. जर विषय आजच्या आज मार्गी नाही लागला तर आपण परत याच ठिकाणी आयुक्ताच्या कॅबिन मधून इथे येणार आणि आत्मदहन करणार. बरोबर आहे सर्वांना? म्हणजे सर्वांनी महापालिकेच्या आतमध्ये यायचं आहे आणि प्रतिनिधी म्हणून आपले 8 महिने झाले अर्ज करतो पण अर्ज काम साहेब आणि पैसे आतमध्ये बाईट देणार का? बाईट मला सांगा. चला एक मिनिट मला पुढे जाऊ दे. मागे आम्ही 5-6 लोक जाऊन साहेब ऐका 9 महिन्यापूर्वी अर्ज केला. आजपर्यंत काही दखल घेतलेली नाही. पण साहेबांना कळू तर देणं आलं ते साहेबांना कळू तर सगळ्यांना घेतलेलं पाहिजे. त्याच्या आधी सगळे एवढे आहेत पण त्याच्या मागे असं नाही आहे. ह्याच्या अगोदर पण आम्ही गेलो, सगळे गेलो. ह्याच्या अगोदर पण गेलो. आता काय विषय वादाचा होण्याच्या ऐवजी वाद होईल असं काम करू नका. आम्ही शांततेत आहोत. तुमच्या याच्यामुळे वाद तयार होईल. आंदोलन शांततेत चाललं, शांततेत होईल. आणि कोणाला तुम्ही उघडा कोणताही वेळेला काही करणार नाही. आम्ही आहे तिथं. साहेब तसं काही गोंधळ नाही होणार. जाऊ नका. बाहेर बोला ना. बाहेर बोला ना. पुढे जातो. अरे आम्ही पण जाऊ. पेपर यांच्याकडे पेपर मी घेऊन पेपर
अरे सगळ्यात महत्वाचं म्हणून आहे आमचा एक मिनिट हो मला पुढे जाऊ नाही चालू आहे लाईव्ह चालू आहे चालू तुमचंही घेतलंय आयुक्त नाही आहेत बरं का ऐकतो नाही का अरे आज ऐकतो नाही अरे आम्हाला स्वतः काय सांगितलं ऐकतो नाही अरे या ते तुमचेच आहेत का तुमचा काय विषय ते कोणी आहे का कोणी सांगणार कोणी आहे का आहेत का हा पाच एक मिनिट हां नमस्कार, मी मयूर मुंडे, कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा. आज माननीय प्रवक्ते ॲडव्होकेट मधुकरराव मुसळे तसेच औंध भागातील नगरसेविका सौ अर्चनाताई मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर त्या जनआक्रोश मोर्चा आम्ही आणलेला आहे. हा विषय औंधमधील परिहार चौकाच्या अनधिकृत टपऱ्यासंदर्भातला आहे. श्री माधव जगताप हे अतिक्रमणचे उपायुक्त असताना त्यांनी बेकायदेशीरपणे त्या स्टॉल धारकाकडनं पैसे खाऊन त्यांनी ते अनधिकृत स्टॉल अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. कायदेशीररित्या याची त्या महापालिकेने त्यांना 11 वर्षासाठी तो जागा भाड्याने दिलेली होती. 11 वर्षासाठी दिलेली जागा 2013ला त्याचा करार संपला. 2013ला करार संपून देखील तिथल्या काही स्थानिक नगरसेवक जे होते आधी काँग्रेसचे यांच्या पुण्याईनं ते 2017पर्यंत त्या टपऱ्या चालू होत्या. पण ज्या वेळेस आमच्या हातात सत्ता आली, प्रशासन आलं, मोदीजींच्या आदर्श आम्ही समोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम सुरू केलं. पहिल्या वेळेस त्या टपऱ्याला काढण्यासाठी आम्ही जे प्रयत्न सुरू केले त्या प्रयत्नानंतर त्यांनी त्या कायदेशीर बाबीचा आधार धरून ती केस कोर्टामध्ये गेली. कोर्टामध्ये गेलेली केस असताना 2022पर्यंत त्याचा कुठलाही निकाल लागलेला नव्हता. मात्र 2022ला आम्ही टर्म संपल्यानंतर त्यांना असं वाटलं की शांत बसतील. असं होत नाही. त्यांनी परस्पर आम्हाला न कळवता न सांगता या सर्व स्टॉलला मान्यता आणण्याचा प्रयत्न केला. अनधिकृत कामाला अधिकृत करण्याचं काम केलं आणि ज्यावेळी त्यांनी ते अधिकृत काम सुरू केलं त्यावेळेस मात्र जनतेने परत एकदा आवाज उठवला, आंदोलन केलं आणि तिथून पुढे ही लढाई सुरू झालेली. ही लढाई ॲक्च्युली बेकायदेशीर स्टॉल संदर्भात आहे. त्यांनी प्रत्येक स्टॉल धारकाकडनं 4-4 लाख रुपये घेतलेले आहेत. त्या 4-4 लाखाचा हिशोब जर काढला तर 1,20,00,000 रुपये खाण्याचं काम देखील या प्रशासनाने केलेलं आहे. त्यामुळं हे आरोप कोणावर आम्ही करणार आहे तर हे आरोप सरळ सरळ होता ते माधव जगतापांवरती. त्यांच्याकडे त्या झोनचा कुठलाही अधिकार नव्हता त्या झोनमध्ये काम करण्याचा. तो झोन दुसऱ्याच्या अंडरमध्ये असताना देखील त्यांनी परस्पर त्या झोनमध्ये जाऊन काम केलं. एवढा तत्परतेनं माणूस का काम करतो? काहीतरी मिळाल्याशिवाय कुठलाही माणूस कुठलंही काम करत नाही. पुरावा हाच पुरावा असतो. जो माणूस स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काम नसतं तो काम करतो तिथेच कुठेतरी माशी शिंकते. म्हणून ही माशी जगताप साहेबांच्यामुळेच शिंकल्या गेलेली आहे. त्यामुळं आज आम्ही त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यासाठी पुणे महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा अतिशय शांततेत होता आजच्या, परंतु यांचं निलंबन जर झालं नाही तर अजून मोठ्या संख्येनं आम्ही इथं जनआक्रोश मोर्चा काढू. आज आत्मदहनाची नुसती धमकी दिली तर काय होऊ शकतं हे आम्ही जगताप साहेबांना दाखवून देऊ. उद्या वेळ आली जनतेसाठी मरायची तर आम्ही मरायला तयार आहोत. समाज राहिला तर आम्ही राहणार आहोत. समाज टिकला पाहिजे यासाठी आम्ही निश्चित काम करणार आहे. त्यामुळे जगताप साहेबांच्या निलंबनाची मागणी करत असतानाच त्यांच्या खाली काम करणाऱ्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची सेवकांची देखील निलंबन झालं पाहिजे. कारण त्यांनी देखील या सर्व गुन्ह्यामध्ये तेवढेच स्वतःचे सूत्रधार म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे या सर्व सूत्रधारांचं निलंबन झालं पाहिजे. ही मागणी आज आम्ही जनतेतून उठवतोय. हे जर त्यांनी पुढच्या काळामध्ये केलं नाही तर अजून मोठ्या संख्येनं आम्ही मोठा शक्तीने आम्ही मोर्चा काढू आणि आत्मदहन करू. हे त्यांना मी धमकी समजावी किंवा आमचा काय समजायचं समजावं, पण आम्ही हे केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. एक मिनिट TV10 हे कव्हर करते. TV10चे धन्यवाद म्हणा.
धन्यवाद TV10च्या माध्यमातून ही सर्व याचा मोठ्या संख्येने याचा व्यापक वर्ग बघणार आहे. त्यामुळे मी TV10ला देखील धन्यवाद देतो, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. बरं 2-3 प्रश्न आहेत. तुम्ही आता बोलताना तुम्ही स्वतःचा भाजपचे कार्यकर्ता म्हणून उल्लेख केलेला आहे, तर ह्याचा भाजपला पाठिंबा आहे का या आक्रोशाला, असं मी तुमच्यातर्फे धरू का? भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा हा कधी लागत नसतो. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्ता बेस पार्टी आहे. कार्यकर्ता इथं जो काम करतो तोच आमचा अजेंडा असतो. त्यामुळं आम्हाला कुठल्याही पक्षाची परवानगी वगैरे घेण्याची गरज नसते. आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्हाला जर वाटत असेल की समाजामध्ये अन्याय होतो तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहत नाही. बरं, आता तुम्ही म्हटलं की ॲडव्होकेट मुसळे साहेब हे स्वतः दहन करायची त्यांनी धमकी दिली आहे का? आम्ही ॲडव्होकेट मधुकर मुसळे तसेच सौ अर्चना मधुकर मुसळे यांच्या व्यतिरिक्त अजून आम्ही 9 जण आत्मदहन आज करणार होतो, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळं त्यांनी आमच्या सर्व साहित्य जप्त केलं. त्यामुळं आज ते काम राहिलेलं आहे. परंतु जनतेसाठी आम्हाला मेलो तरी चालेल, परंतु आम्ही मागे सरणार नाही. चुकीच्या कामाला कुठल्याही प्रकारे पडदा देणार नाही. चुकीचं काम ते चुकीचंच असणार आहे. त्यामुळे त्या चुकीच्या कामाला देखील आम्ही वाचा फोडल्याशिवाय राहणार. या आंदोलनात एक नवीन दृश्य दिसले आम्हाला, गाढव वगैरे असे दिसलेले आहेत, त्यांना काहीतरी ह्याचं प्रयोजन काय नक्की? तर मुळातच तुम्हाला जे आता मी बोललो की गाढवं का आणली, तर एक गाढव ते चुकीच्या पद्धतीनं काम करतोय अधिकारी बनून त्या पोस्टवर बसलेला असताना. त्यामुळे त्याच्या खालचे सर्व कर्मचारी हे गाढवच आहेत. म्हणून आम्ही या अधिकाऱ्याचं रावणाच्या स्वरूपामध्ये स्टॅच्यू देखील आणलेला आहे. आम्हाला याला खरं तर रावणाचं दहन करायचं होतं, पण पोलिसांनी आमचं सर्व साहित्य जप्त केल्यामुळं आम्हाला ते करता नाही आलं. डिपार्टमेंटला सहकार्य करणं आमचं काम आहे, परंतु अशा मुजोर अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवणं देखील कार्यकर्त्याचं काम आहे. आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. गाडीला सोडत नसेल तर अवघड आहे बाबा. सर का आम्ही आहेत म्हणून बोलत. काय साहेब, तुमच्या गाडीला अडवलं त्यांनी, काय असं करावं त्यांनी? हां, कारण काय हे आंदोलन सर प्रत्येक आमच्या अडवणं चुकीचं आहे. अगदी बरोबर, तेच तर दाखवायचं आहे मला. मी काय म्हणतो, हे आंदोलन रोज होते, रोज अडवणार का? हे बिल्डरना नाही अडवत. काळे साहेब 1 नंबर बोललात. हे बाकीच्यांना यांना नाही अडवत. आम्ही महापालिकेचे माजी सभासद आहोत, कृषी बाजार तरीही समितीचे, तरी देखील आम्हाला अडवलं जाते. ही म्हणजे सगळी तानाशाही आहे सगळी. अरे बापरे, हे चुकीचं आहे. सर मग सामान्य नागरिकाचं काय मत? आहे का काय? तुम्ही आतमध्ये गाड्या किती बिल्डरांच्या? नाही, माझं म्हणणं काय, रोज आंदोलन झालं तर रोज सोडणार नाही का तुम्ही लोकांना? सोडलं पाहिजे ना. आम्ही अगदी बरोबर आहे. शांतमय मार्गाने चाललोय. बघा जरा आमचा आवाज हे करा, आमचा आवाज जरा करा. नाही नाही नाही, आम्हाला आमचं काम नाही ते. आता काळे साहेबांनी सांगितलं आम्ही कोण आहे हो? काळे साहेब कोण? आम्ही तर किरकोळ आहे. थँक्यू सर मीडियाला बोलल्याबद्दल. कुणाला? अहो नाही, सो इच्छे नाही. फोटो घ्यायला सांगितले. काय गुन्हा करतोय का? नाही गुन्हा काय, आवाज झाला मग. नगरपालिकेत फिरत बसा. अहो मग गुन्हा नाही द्या. चला सर. हे आंदोलन कुठे गेले? आंदोलन झाली काय? हां चला. काय म्हटलं? हो बाईक, हे आंदोलन चालू आहे ना. काय रोज असंच कोणाचं? आज मी घसा कोटा आंदोलन तुमचं छान झालं. ठीक आहे.
आंध्र आलो तेच तुम्ही नेमकी आज होईल. वरती कमी शॉपचं गेलो तिकडे गेले तिकडे काय झालं, महापालिका प्रशासन म्हणजे सध्या एकदम सैराट झालं. हे आयुक्ताचा खरंच कंट्रोल राहिलं का त्याच्यावर क्वेश्चन मार्क होईल. कारण एक आयुक्त आदेश देतात आणि खालचे लोक पाळत नाही. म्हणजे याचा अर्थ आयुक्ताचं आदेशाला सुद्धा जुमानत नाही म्हणजे फार मोठं आहे. सर भेटले का आयुक्त भेटले सर? सर बाईक देणार का सर इकडे? हां मी मुंडे सरांची घेतले. बरं मुंडे सर आले सर तुम्ही सांगितल्यावर. मुंडे सर वरच आहेत आता. नाही ठीक आहे. हां ठीक आहे इकडे सावलीत घेऊया कुठेतरी. तर नाही इकडे नको ते ओरडणार मग. कशाला ओरडणार ते? नाही आम्हाला हे अहो, जनतेच्या हिताचं- काळे सरांची गाडी अडवली साहेब आमचं तर आता हरकत नाही, काय काय. एवढे मोठे आमच्यासाठी तर असं ते आहे. तिकडे समोर सावलीत घ्यायचं. हा सावली हा कुठले झाडाची सावली असेल तरी चालेल सर. आहेत आपले 1 मिनटं रोल सर. मी ॲडव्होकेट डॉक्टर मधुकर मुसळे, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश. आणि माझ्यासोबत माझी पत्नी आहे, माझी नगरसेविका अर्चना मुसळे. विषय हा आहे की आज आम्ही इथे आत्मदहन आंदोलन इथे ठेवलं होतं महापालिकेसमोर. त्याचं कारण असं होतं की औंधमध्ये परिहार चौकामध्ये 30 अनधिकृत स्टॉल तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांच्या आशीर्वादानं तिथं बेकायदेशीरपणे तिथे आलेले आहेत. आणि खरं तर असं आहे की एक विषय अत्यंत साधा आणि सोपा होता जो लहान लेकराला सुद्धा कळेल की जर एखादं घर भाड्यानं जर आपण दिलं काही ठराविक कालावधीसाठी तर तो कालावधी संपल्यानंतर आपलं त्या भाडेकऱ्याला दुसरं घर देणं किंवा त्याचं पुनर्वसन करणं हा आपला काही संबंध राहत नाही, आपलं काही कर्तव्य नसते. त्याप्रमाणे औंधमध्ये परिहार चौकात 2000 साली फुटपाथ 11 वर्षासाठी भाड्यानं दिली होती महापालिकेनं. त्यावेळेच्या माजी महापौरांना तो उद्योग केला होता. स्वतःचा उपद्रव एक आर्थिक धंद्यासाठी त्यांनी केला होता. नाव घ्या ना सर. तर त्यांनी हा उद्योग केला, पण त्याची तो एक फक्त ठराव केला होता, करार पण नव्हता. त्या ठरावाच्या आधारेच त्यांनी फुटपाथचा बेकायदेशीर ताबा घेतला. 2013 साली या ठरावाची मुदत पण संपून गेली होती. तरीसुद्धा शिवदत्त मिनी मार्केट ही जी संस्था होती, एखाद्या इंडिव्हिज्युअलसोबत काही करार किंवा ठराव नव्हता, शिवदत्त मिनी मार्केटच्या नावानं होता आणि त्यांचा करार ठराव जो आहे तो 2013ला संपला. त्यानंतर यांचं महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागानं स्पष्ट अभिप्राय दिला की यांचं पुनर्वसन मालमत्ता विभागानं सांगितलं की ह्यांचा आणि आमचा काही संबंध नाही आहे, त्यांचा करार संपलेला आहे. त्यावेळच्या ॲडिशनल कमिशनरनं त्यांना काढून टाकण्याचे आदेश केले आणि दक्षता विभाग असो, मालमत्ता विभाग असो किंवा वाहतूक विभाग असो ह्यांनी त्यांचं पुनर्वसन केलं नाही पाहिजे असे स्पष्ट अभिप्राय दिले. तरीसुद्धा तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांना काहीतरी गांधी दर्शन झालं हे सगळ्या त्या लोकांनी आम्हाला सांगितलं आणि मग त्यांचा वेगळा साक्षात्कार झाला. त्यांनी स्वतः जे अभिप्राय दिला होता की त्यांचं पुनर्वसन करू नये हे स्वतः त्यांचा स्पष्ट त्यांनी सही केलेला अभिप्राय होता, तो सुद्धा त्यांनी डावलून ॲडिशनल कमिशनरचे आदेश डावलून सगळं सोडून काही संबंध नसलेल्या 30 लोकांना पुणे शहरात हॉकर लायसन देणं 2014पासून बंद आहे. पण या महोदयानं महाभागानं 30 लोकांना परस्पर सगळ्या खालच्या अधिकाऱ्यांना दबावात टाकून त्यांना कोणाला निलंबनाची भीती, कोणाचं इन्क्रिमेंट थांबवणं, कोणाला वेगवेगळ्या धमक्या देऊन त्यांच्या कोण अभिप्राय गोळा केले आणि 30 लोकांना बेकायदेशीर लायसन दिले होते. हा विषय जेव्हा आमच्या लक्षात आला तर आम्ही हा आयुक्त साहेबांकडे विषय नेला आणि त्यावेळी आयुक्त साहेबांनी या सर्व विषयावर स्वतः लक्ष घालून त्यांनी या संदर्भाचे जेव्हा आयुक्त साहेबांनी आदेश काढले की त्यांना तिथून काढून टाका आणि आज त्या गोष्टीला 1 महिना झाला तरी प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. याचा अर्थच होता की आयुक्त साहेबांच्या आदेशाला कुणी इथं मान देत नव्हतं. खालचे कनिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्यांना केराची टोपली दाखवत होते. त्यामुळे नाईलाजाने आज आम्ही औंधचे नागरिक आणि शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिक यांच्यासह आज आम्ही या ठिकाणी महापालिकेसमोर आंदोलन केलं आणि आत्मदान आंदोलन केलं. आणि त्यावेळी या विभागाचे शिवाजीनगर विभागाचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत साहेब ह्यांनी पुढाकार घेऊन आज आयुक्तांसोबत बैठक करून घेतली आणि आज आम्ही आयुक्तांशी बोललो आणि आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला की पुढच्या 3 दिवसात ते कारवाई करून हे सर्व स्टॉल तिथं निष्कासित करतील. ह्याचा त्यांनी आम्हाला कन्फर्म शब्द दिलेला आहे. स्टँडिंग कमिटीमध्ये दिलेला आहे जिथे सर्व महापालिकेचे वरिष्ठ सर्व अधिकारी होते. त्यामुळं आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आता हे आंदोलन थोडं स्थगित केलेलं आहे. जर काही तिसऱ्या दिवशी या 3 दिवसात पुढील कारवाई नाही झाली तर आम्ही निश्चितच आयुक्ताच्या कार्यालयामध्ये आम्ही आत्मदान आंदोलन करू.
2-3 प्रश्न आहेत साहेब. एक तर तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात असं तुम्ही म्हटला. हे भाजपचा ह्याला पाठिंबा किंवा आंदोलन आहे का या संदर्भात थोडक्यात सांगा. नाही, हे आंदोलन आम्ही औंधचे नागरिक म्हणून करतोय. माझी पत्नी माझी नगरसेविका आहे, ती लोकप्रतिनिधी म्हणून ते आंदोलन करते. आमच्या भागातील नागरिक म्हणून करतोय. आम्ही ह्या नागरिकांच्या वतीनं हे आंदोलन केलेलं आहे. आमच्या भागाच्या शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीनं हे आंदोलन केलं. दुसरा प्रश्न माझा असा आहे की आत्ताचे जे आयुक्त आले डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांच्याबद्दलचं खूप चांगलं मत आहे जनमानसामध्ये. तर तुमचा काय अनुभव होता आणि तुमचा त्यांच्या शब्दावर विश्वास आहे का? आमचा अनुभव असा आहे की आयुक्त साहेब काम करतात, परंतु कनिष्ठ जे आहेत ते त्यांना मान देत नाहीत, त्यांच्या आदेशाला मान देत नाहीत, त्यांना केराची टोपली दाखवतात. त्यामुळे आयुक्तांना एक कडक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा आम्ही सर्व पुरावे दिले की माधव जगतापांनी त्यांच्याकडे उपायुक्त पदाचा चार्ज नव्हता आणि तरीसुद्धा नंदकर साहेबाकडे होता, तरीसुद्धा नंदकर साहेबाचे सर्व अधिकाऱ्यांनी 1.5 वर्ष परस्पर वापरले. हॉकर लायसन्स संपूर्ण शहरात देणं 2014 पासून बंद असताना यांनी फक्त 30 लोकांना यांनी गांधी दर्शनापोटी यांनी लायसन्स दिले. तर मग अशा अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे. आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की यांना ताबडतोब या महापालिकेच्या सेवेतून मुक्त करा, कारण असली भ्रष्ट कीड लागली, ही कीड जी आहे ती महापालिकेतून निघली पाहिजे. हे पुण्यासाठी भूषणावं नाही आहे. पुणे शहर सुसंस्कृत आणि शिक्षणाचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर म्हणून नामांकित आहे. अशा ठिकाणी अशी भ्रष्टाचाराची संपूर्ण कीड लागलेला अधिकारी जो आहे तो या महापालिकेतून बाहेर गेला पाहिजे आणि आयुक्तांनी त्यांच्यावर कंट्रोल ठेवून कारवाई केली पाहिजे, ही आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. माधव जगताप साहेब हे एक तुम्ही प्रतिष्ठित आणि एक मोठं नाव अगदी कॅमेऱ्यासमोर घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणजे आत्तासुद्धा म्हटला की आयुक्तांना तुम्ही पुरावेसुद्धा दिलेले आहेत, तर मीडियाला हे पुरावे तुम्ही शेअर करायला तयार आहात का? आहेत, सर्वच्या सर्व पुरावे मीडियाला सुद्धा द्यायला तयार आहेत. आत्तासुद्धा आमच्याकडे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर म्हणजे अनेक विषय असे आहेत की जे पुणे शहरात आज महापालिका प्रशासन जेव्हा प्रशासनाचा कारभार आला तेव्हापासून पुणे शहराची अवस्था फार दयनीय झालेली आहे. आपण बघितलं असेल की माननीय राष्ट्रपती महोदयांनी पत्र पाठवलं की पुण्याचे खड्डे बुजा. अरे ही सांगायची वेळ येते म्हणजे किती म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे या पुणे शहरासाठी की राष्ट्रपतींनी हे पत्र लिहिण्याचं कारण काय होतं की याचा अर्थ तेव्हा सगळेच खड्डे होते. आपल्या सगळ्या शहराला माहिती आहे की सगळं शहरात खड्ड्याचं राज्य झालेलं आहे, साम्राज्य पसरलं. आणि पंतप्रधान साहेब येणार होते, त्यापूर्वी राष्ट्रपती महोदयाचं पत्र येते. मग आरोग्य आज संपूर्ण शहरात चिकनगुनिया असो, डेंग्यू असो, नागरिक सर्व त्रस्त आहेत. मग पाण्याचे विषय असो, ड्रेनेज असो, 24/7ची योजना यांनी गेल्या 2.5 ते 3 वर्षात काहीच फॉलोअप केला नाही, ती पूर्णत्वास गेली नाही आहे. त्यामुळे प्रशासनाचं नागरिकांच्या विषयावर काही लक्ष नाही आहे. 1 तारखेला पगार मिळतो, काम केलं तरी पगार मिळतो, नाही केलं तरी मिळतो. त्यामुळे प्रशासन अत्यंत मस्ताडलेलं आहे. म्हणजे आणखीन एक असं आमच्या औंधमध्ये एक उदाहरण आहे की एका विक्षिप्त माणसानं औंधमध्ये भर रस्त्यात 24 मीटरच्या रस्त्यामध्ये अर्धा रस्ता अनधिकृत धडाधड बांधकाम केलं, पण त्याच्यावर महापालिका प्रशासन कारवाई करत नाही, टाळाटाळ करते. उलट त्याला नवले नावाची एक व्यक्ती आहे ज्यांनी हे सगळं उद्योग केलेला आहे आणि त्याला झोनिंग दाखला देते. विशेष म्हणजे जे सामायिक रस्ता आहे जो पूर्वी ग्रामपंचायतच्या हद्दीच्या वेळेस होता, हद्दीवरचा तो रस्ता जो आपल्या सोसायटीच्या प्लॅनमध्ये सामायिक रस्ता म्हणून समाविष्ट आहे, त्या रस्त्यासाठी त्या नवल्यांची स्वतःची मालकी असल्यासारखं त्याच्यावर झोनिंग दिलं. हे अत्यंत म्हणजे गांधी दर्शनासाठी महापालिका प्रशासन वाटेल तर करते, दबावाखाली काही काम करते. एखाद्यानं दबाव आणला तर वाटेल तशी नियमाची वाट लावते, अशी सध्या महापालिका प्रशासनाची गत आहे. साहेब मी आत्ताचं जे आंदोलन बघितलं तर त्याच्यामध्ये मला काही नवीन गोष्टी दिसल्या. एक तर दशावतार रावणाचं मला तिथं चित्र दिसलं. दुसरी म्हणजे गाढवं तुम्ही आणली होती, तर याचं काय प्रयोजन आहे आणि ह्याची युक्ती कुणाची आणि काय त्याचा अर्थ आहे? इथे प्रयोजन हेच होतं की महापालिकेमध्ये आम्ही अनेक पुरावे आयुक्त साहेबांना तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांच्या विरुद्ध दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 100% स्पष्ट आहे, अगदी बाळाला सुद्धा कळेल की ह्या माणसाने इथं सगळे नियमाची धज्जा उडवलेली आहे. वरिष्ठांना त्यांना कवडीचाही त्यांना मान नाही आहे. म्हणून या अशा भ्रष्ट आणि कीड लागलेल्या माणसाच्या विरुद्ध आमचा आंदोलनाचा आज भाग होता. म्हणून माधव जगताप हा भ्रष्टाचाराचा राक्षस आहे आणि या राक्षसाला महापालिकेतून तडीपार केलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे, अशी मागणी आम्ही आयुक्ताकडे केली. आणि गाढवावर त्यांची प्रतिमा ठेवून आज त्याची आम्ही महापालिकेसमोर मिरवणूक काढली. कारण
त्यांनी ती योग्यता प्राप्त केलेली आहे. तो भ्रष्टाचाराचा एक राक्षस झालेला आहे महापालिकेमधला. तो त्याला नियमाशी घेणं देणं नाही आहे, वरिष्ठाशी घेणं देणं नाही आहे, त्यांना फक्त गांधी दर्शनाशीच घेणं देणं आहे. त्यासाठी ते वाटेल ते बेकायदेशीर कामं करतात. म्हणून आज प्रतिकात्मक पद्धतीनं आज आम्ही त्यांचा राक्षसाचा पुतळा केला आणि तो गाढवावर त्याची मिरवणूक काढली. क्या बात. बरं सर, शेवटचा प्रश्न सर, की तुम्हाला असं तर वाटत नाही की माधव जगताप हे व्यक्तिगत आणि भाजपच्या विरुद्ध बऱ्याच वेळा कारवाई करतात? 2-3 त्याचे उदाहरणं आहे. एक तर राणेसाहेबांच्या ह्याचं, राणेसाहेब भाजपचे नाही आहेत पण महाविकास महायुतीचे आहे तर ते एक आहे. आणि बालनच्या ह्यांच्यावर असं त्यांनी नोटीस पाठवलेली आहे. आता हे कारवाई म्हणजे ते भाजपच्या विरुद्ध ते कारवाई करतात असं तुमचं काही हे मत आहे का? नाही, या विषयाशी भाजप असा काही संबंध नाही आहे. या ठिकाणी फक्त महापालिकेतील प्रशासकीय एक अधिकारी उपायुक्त माधव जगताप आणि त्यांनी केलेले कर्तृत्व हे कांड आम्ही समोर आणले, कागदपत्रासह पुराव्यानिशी आणले आणि तेच विषय मांडलेला आहे. व्यक्तिगत आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. एक अधिकारी म्हणून त्यांनी जे काही दुष्कर्म केले कामकाजामध्ये, प्रशासकीय कामकाजामध्ये जे दुष्कर्म केले, चुकीचे कामं केले, नियमाची धज्जा उडवली, वरिष्ठांच्या कुठल्याही आदेशाला त्यांनी मान नाही दिला. उदाहरणार्थ त्यांनी एक पत्र, ज्या दिवशी आयुक्तांनी त्यांचा पदभार काढून घेतला अतिक्रमण विभागाचा, त्या दिवशी पदभार काढल्यावर त्यांनी एक पत्र बनवलं आणि त्याच्यात भवन विभागाला पत्र लिहिलं की आयुक्तांची चर्चा झाली, आमची बैठक झाली आणि आयुक्तांनी तोंडी आदेश दिले की शिवदत्त मिनी मार्केटचं पुनर्वसन करा आणि त्यांना दुसरीकडे जागा द्या, त्यासाठी त्यांचे त्याच ठिकाणी वटे बांधून द्या. जेव्हा आम्ही हा आयुक्तासमोर विषय मांडला तर आयुक्त म्हटले मी असं काही केलं नाही, असं काही बोललो नाही, कारण ते चुकीचं आहे आणि ते मला मान्य आहे. त्यामुळे मी असं काही त्यांना बोललो नाही, बैठकीत काही बोललो नाही. जेव्हा समोरासमोर हा विषय केला आम्ही आणि आयुक्त साहेबांनी फोन लावला, स्पीकरवर लावला, तेव्हा तिकडं माधव जगतापनी सांगितलं की मी असं काही पत्र काढलंच नाही. पण माहिती अधिकारात हे पत्र तोपर्यंत आम्ही आयुक्त साहेबांच्या टेबलावर ठेवलेलं होतं. तुमच्याकडे पत्र आहे ते पत्र पण आहे. बरं, वा. आणि त्यानंतर मग आयुक्त साहेबांनी त्याचा जो काही समाचार घ्यायचा तो घेतला. शेवटचं TV10 आम्ही हे सगळं कव्हर केलं आहे. ही बाईट यांना 2 दिवसात मी डॉक्युमेंटरीसारखी करणार आहे. तर TV10चा उल्लेख करा फक्त आणि वाटल्यास तर तुम्हाला धन्यवाद द्या. TV10नं आज या आंदोलनाला पूर्ण कव्हरेज दिलं. आंदोलन अगदी सुरुवातीपासून तर आयुक्त साहेबांची भेट होऊन आंदोलन संपेपर्यंत TV10नं या पूर्ण आंदोलनाला कव्हरेज दिलं. त्याबद्दल TV10चे खूप खूप धन्यवाद. मॅडम तुम्ही 2 शब्द बोलाच. मोबाईल देऊन टाका तुमच्या नावासहित आणि तुम्ही कुठल्या ते काय म्हणतात बरं ठीक आहे, बाहेर घेऊया मॅडम, बाहेर घेऊया. चालेल. ओके मॅडम. अरे नाही मॅडम, काय आम्ही आमचं काम करतो मॅडम. 804599. मॅडम आयुक्त खूप चांगले आहेत, तुमचं काम होणार, त्यांना थँक्यू म्हणा आठवणीनं. पुढे बघा. TV10 मिलिंद जाधव. चला हा बोला. सगळं मी सांगतो तुम्हाला. बाहेर येतो त्यांची बाईटचं घेतो. अहो सर प्रत्येक गोष्ट देईन, एक स्वा नाही, प्रत्येक गोष्ट देईन. बाहेर जातो मी. मी म्हटलं ना आम्हाला कोणी मला सांगितलं नाही, लगेच ऐकलं की साहेब 1 मिनिटात थांबवलं, 1 मिनिटात. त्यांचं घेतो ना मी, त्यांचं घेणं येणारच आहे मी, ते ओळखतात आम्हाला. घेणार येतो सर. काही नाही सर, पर्सनल काही नाही साहेब. हां हां हळूहळू तुमची उंची फार आहे, तुम्ही सांभाळा, आम्हाला काय काही करायचं कारण नाही. हां नाही सगळं सांगतो सर. मला फक्त आता ते नवीन हे सगळं घेऊ द्या आणि मॅडमची एकदा बाईट घेऊ द्या. फक्त मॅडमची घेऊ द्या. ह्यांचं काय म्हणणं आहे ते बघतो, एक तर ह्यांचं म्हणणं बघतो. हां मी अर्चना मधुकर मुसळे, माझी नगरसेविका आहे. आम्ही आज इथे आत्मदहन आंदोलन असं ठेवलं होतं. माहीत नाही. थांबव त्यांना. आम्ही इथे आज आत्मदहन आंदोलन ठेवलं होतं. आमच्या भागातला खूप गहन असा प्रश्न आम्ही गेली 4-5 महिने घेऊन येतोय. आयुक्तांना पेपर देतोय, सांगतोय हे चुकीचं आहे, तरीसुद्धा त्याच्यावर काहीच होत नव्हतं. म्हणून आम्ही हे मोठं पाऊल उचललं आणि आम्ही आज आमच्या भागातले काही नागरिक आणि आम्ही स्वतः, माझे मिस्टर भाजपचे प्रवक्ते आहेत, ते आम्ही सर्वजण मिळून इथे आत्मदहन करणार होतो. पण आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला की पुढच्या 3 दिवसात आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि ते काढून टाकू. म्हणून आम्ही आयुक्तांवर विश्वास ठेवला आणि जर त्यांनी कारवाई 3 दिवसात नाही केली तर आम्ही परत त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे. TV10चा उल्लेख करा.
TV10 यांनी आमचं आजचं आंदोलन कव्हर केलं. TV10चा पण मी या निमित्तानं खूप खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. काय घोषणा बिषणा देणार आहे? हां अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय? अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? धन्यवाद. थँक्यू. साहेब असेल ना, हे साहेब असेल तर आपली खास शिवाजीनगर पोलीस स्टेशन नाही सॉरी. आणि सावंत सर तर एक नंबर आहे साहेब, फार डिसेंट माणूस आहे उलट, फार छान. यांचं भाषण तुम्ही टेप केलंय सगळं कसा आहे आवाज? जरा आवाज लहान आहे पण त्याच्या मागचा जोर लक्षात येतो बरं का, जोर लक्षात येतो, त्याबद्दल काय नाही. बाहेर आले. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. बरोबर होणार आहे ते.